कॉलेजमध्ये येऊन मी प्रशिक्षणाची सुरुवात केली किंवा प्रशिक्षण दिले त्याबद्दल प्रमुख पाहुण्यांचं मी आभार मानतो. तसेच कुंभार साहेब आणि कुंभार साहेबांचे सहकारी मित्र आणि 2 नंबरचे साहेब, आम्हाला सगळे 2 नंबरचे म्हणतात. मी आणि जयकुमार भोसले साहेब हे सगळे 2 नंबरचे साहेब, पण 2 नंबरच्या साहेबांनी सुद्धा प्रशिक्षणात कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि खरं तर 1 नंबरचे साहेब घडप आहेत. म्हणजे प्रशिक्षणाला खरं तर 1 नंबरचा साहेब पाहिजे, पण प्रशिक्षणाला आहे तिथं 2 नंबरचे साहेब. म्हणजे असं काही नाही, आकड्यात काही हे नाही, 2 मध्ये 2 मध्ये सुद्धा 1 पेक्षा जास्त दम असू शकतो. तुम्हाला व्याख्यानं दिली मी बरीच, एकदा आजारी पण होतो, फोकत व्याख्यान दिलं, पण तो झोपाळू विद्यार्थी झोपाळू विद्यार्थ्यांना लगेच ओळखत होतो, चक्क झाला आणि चक्क झाला. त्यामुळे मला प्रशिक्षणात तुम्ही काहीतरी गेम केले असं मला वाटतं. कारण प्रशिक्षण म्हणजे काय? अधिक शिक्षण. म्हणजे काय? प्रयत्न आणि शिक्षण. नुसतं शिक्षणाचा उपयोग नाही, शिक्षणासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि शिक्षणानंतरचे जे प्रयत्न आहेत ते अनुभवातून तुम्हाला लोक काय प्रयत्न करायचे शिकवतात, ते प्रशिक्षण असतं. खरं तर हे प्रशिक्षण तुम्ही थंडीत सुरुवात केली प्रशिक्षणाची, मला आता फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली, पण प्रशिक्षण संपत आहे सोलापूरच्या कडकडीला. तर म्हणजेच तुमचा आता नदीचा पिरियड संपलेला आहे. प्रशिक्षणामध्ये एन्जॉयमेंटचा पिरियड आता सांगितला, पण प्रशिक्षण संपल्यानंतर कडक उन्हाळा चालू होतो. तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे, आता तुम्ही कामाची तयारी करायची आहे. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा, कारण काम चांगलं केल्यावर दुनिया सलाम करते. दुनिया उगाच कोणाकडे झुकत नाही किंवा सलाम करत नाही. त्यासाठी मला एक गोष्ट आठवली करत, एका शिल्पकाराची गोष्ट आहे. एक माणूस राजाच असतो, तो राजा जात असतो आणि शिल्पकार एक शिल्प घडवत असतो, दगड फोडत असतो. 2-3 शिल्पकार असतात तसे. एका शिल्पकाराकडे राजा जाऊन विचारतो काय करतोय, तो शिल्पकार म्हणतो दिसत नाही काय करत. राजा गप्प बसतो, कारण राजा दुसऱ्या वेशात गेलेला असतो. दुसऱ्या शिल्पकाराला विचारतो तू काय करतोय, तो म्हणतो पोटासाठी काम करावं लागतं, त्यामुळे मी या दगडाला थोडंफार व्यवस्थित आकार द्यायचा प्रयत्न करतोय. आणि तिसऱ्या शिल्पकाराला जेव्हा राजा विचारतो तू काय करतोय, तर तो म्हणतो की मी दगडाला मूर्तीचा आकार देतो आणि दगडाला देवत्व आणतो. आणि हेच तर प्रशिक्षण आहे मित्रांनो. प्रशिक्षण म्हणजे काय? तर दगडाला देवत्व आणतो. तुम्ही दगड दिली आहे, तुमची चेष्टा करत नाही, पण तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग हे फार कमी माहीत आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग पुस्तकात वाचून होत नाही. पुस्तकात वाचणारा सिव्हिल इंजिनियर साईटवर टिकत नाही, कारण तुमच्यासारखा साईट इंजिनियर एकदा ब्रिजवर जातो आणि ब्रिजवर गेल्यानंतर त्याला ब्रिज बांधायचं असतो, त्याला काही कळत नाही. अलाइनमेंट कशी ठरवायची ब्रिजची, किंवा ब्रिजची अपार्टमेंट म्हणजे काय, पियर म्हणजे काय, हे कोणी सांगतं. पण रायडिंग रिटर्न म्हणजे काय अपार्टमेंटच्या मागा असतो, तो ठराविक लोकांना माहीत असतो. तो अचंब्यात पडतो आणि तो निराश होतो. निराश होऊन बसल्यानंतर तिथे वृद्ध माणूस दगड फोडणारच असतो, तो खेळ फोडणारा असतो. तो येतो, काय झालं म्हणतो, नाही मला वाटतं की माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा काहीच उपयोग नाही आहे, मला सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून द्यावं असं वाटतंय, मला काहीच कळत नाही. मग तो वृद्ध माणूस सांगतो हा दगडसुद्धा फोडायला मला काही लगेच फोडता येत नव्हता, मी बरेच प्रयत्न केले, 50-100 दिवस फुकट काम केलं माझ्या वडिलांकडे. फुकट काम केल्यानंतर कळलं की दगड कसा फोडायचा असतो ते. त्यामुळे तू सुद्धा नवीन इंजिनियर आहे, थोडी वाट पहा, मोठ्या सिनियरचं मार्गदर्शन घे, थोडं प्रशिक्षण घे. त्याच्या काही यूट्यूब नव्हते, पण आता यूट्यूब पण बघत चला आपलं मानव प्रशिक्षण काय. आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर मात्र तो इंजिनियर चांगला ब्रिज बांधतो. आणि बाजूचं प्रशिक्षण न घेतलेलं एक गोष्ट सांगितली, तो काय ब्रिज असाच बांधतो. पूर परिस्थिती सोलापुरात सुद्धा येऊ शकते. ज्यांनी काहीच ऐकलेलं नाही, प्रशिक्षण घेतलेलं नाही, त्याचं पूर वाहून जातो. आणि ज्यांनी व्यवस्थित ऐकलंय, सगळ्यांचे म्हणणं ऐकलंय, त्याचा मात्र पूल टिकतो. सांगण्याचा उद्देश काय, की माणसाला शिकल्यानंतर काय वाटतं की मीच मोठा आहे, तो मोठा नसतो. शिक्षणानंतर जो अनुभव असतो तेच खरं शिक्षण असतं. म्हणून तुम्ही हे अनुभव तुम्हाला साईटवर घेण्याची जी संधी कुंभार साहेबांनी दिली किंवा भोसले साहेबांनी दिली, अशी संधी आम्हाला एवढी मिळाली नव्हती. आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षण केलं, पण सगळे कॉप्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे घ्यायचं.
आहे तसंच द्यायचं, सबमिट करायचं. माझ्याबरोबर तुमच्या विद्यार्थ्यांचे मी सबमिट करायचं. कारण मला असेल जरा बरोबर दोन 4 महिने खूप लिहून टाक. मग माझं 1.5 पान दिलं तर तुमचं 1 पान लिहायचं. पण प्रशिक्षण पूर्ण झालं आमचं. पण तसं तुमचं घेतलं नाही, सिस्टमॅटिक घेतलं आहे. तुम्हाला माहितीच्या अधिकाराचा टच दिला आहे, तुम्हाला सेवा निर्माणाचा टच दिला आहे, तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा टच दिला आहे, तुम्हाला रोड म्हणजे काय, क्रीम म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलं आहे. तर असं प्रशिक्षण महत्त्वाचं असतं आणि या प्रशिक्षणातच खरी मजा असते. खरं तर मला वाटतं की माणूस हा आयुष्यभर प्रशिक्षणार्थी आहे. आम्ही काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालो म्हणजे काही मोठे नाही आणि तुम्ही काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घरात म्हणजे छोटे नाही. खऱ्या प्रशिक्षणाची गंमत कधी आज 20 वर्षानंतर एखादा प्रोग्राम याच कॉलेजमध्ये आयोजित करू आणि तुम्ही खाली बसलेली लोक मला वर बसलेली बघायचं, तर या प्रशिक्षणाचा उपयोग आहे. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर तुम्ही तुमचा काय म्हणायचं मनाचा निश्चय करू नका. हीच नोकरी आहे. तुम्ही MPSC द्या, परीक्षा द्या, A1 AEE बघा आणि तुम्हीला दाखवा. कारण काय आहे, तुमचं ध्येय महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या स्वतःवरच प्रेम करत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयावर प्रेम करत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करा, तुम्ही तुमच्या ध्येयावर प्रेम करा. त्या प्रेमावर एक छोटीशी गोष्ट आठवली, जर आपण गावामध्ये पण मजा यायला पाहिजे. आणि स्टेजवरचे वक्ते म्हणतात की थोडं तू भाषण दाखव, थोडं दाखवतो. रैला आणि मजनू तुम्हाला माहिती आहे. रैला मजनूचं प्रेम पण सगळ्यांना माहिती आहे. रैलावर मजनू इतकं प्रेम करायचं की तुझ्या मनातलं ध्येय एकच होतं की रैला त्याचं ध्येय बघून देव सुद्धा एकदम विचलित झाला आणि देवाने काय विचार केला की आपण मजनूला भेटायला जावं. म्हणून देव मजनूला भेटायला गेला. मजनूकडे गेल्यानंतर मजनूला विचारला कोण त्यासाठी आलं नाही म्हणून तुम्ही राहायला पाहिजे. आपण तो दिवस सुद्धा केला राहिलाच का पाहिजे. पण सांगण्याचा मतीचा अर्थ काय आहे की तुमचं ध्येय असं पाहिजे की देव जरी तुमच्यामध्ये आला तरी त्या देवाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की माझं ध्येय हे MPSC आहे किंवा माझं ध्येय ऑफिसर बनणं. तर अशी ध्येय ठेवली तर तुम्ही मोठे व्हाल. यासाठी तुम्ही तुमची स्वप्न साकार करा. तुम्हाला खरं सांगतो, प्रवास संपत आला, तुमचा प्रशिक्षणाचा प्रवास संपत आला तरी स्वप्न संपत नाही. प्रशिक्षणाचा प्रवास संपत आला तरी स्वप्न संपत नाही. या समारंभानंतर तुमच्या आयुष्याची नवीन वाट तयार होणार आहे. हे रस्त्याचा इंजिनियर आहे, एक रास्ता आहे जिंदगी जो आपल्या कुछ नाही असं असतं. तर तुम्ही ट्रेनिंग नंतर काय बनावं असं मला वाटतं, ह्या गाण्यासारखं म्हणा, जो सोचे मुझ आहे वो करके दिखाए, हम वो है हम दो और लोग 5 जण. हे गाणं तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे गाण्याची सुरुवात फार विचित्र आणि 15-16 वाक्य किशोर कुमार पटपट टाकतो. तुम्ही आम्ही देखा नहीं देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, जाना नहीं, मेरी पीछे पीछे भाई किसमें कमी है, ठहरे तो मेरे आगे आना नहीं, देखो टक्कर आना नहीं, किसी से प्यार नहीं, हम जो सोचे वो चाहे वो करके दिखा दे, हम वो है दो और 5 बना दे. बस एवढंच.